कल्याण डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारतींमधील रहिवाशी आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जमल्याचं कळत आहे। केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांची भेट घेण्याकरता ते तिथं पोहोचलेले आहेत। केडीएमसी बाहेर मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। याचबद्दल बोलण्याकरता आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित माढरे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। अजित, या रहिवाशांशी यापूर्वी आपण संवाद साधला आणि सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी जी आहे ती न्यूज 18 लोकमत पुढे आणलेली आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? विशाल, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं कल्याणमधील हे मुख्यालय आहे आणि या मुख्यालयाबाहेर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवला गेला आहे आणि इथं आतमध्ये लोकांना आता जाऊ दिलं जात नाहीये। आयुक्त जे आहेत इंदुराणी जाखड त्या थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या मीटिंग संपून, कारण बदलापूरला मुख्यमंत्री आले होते त्या ठिकाणून ते आता इथे पालिकेत आलेले आहेत। हे सगळे रहिवासी आहेत, हे तेच रहिवासी आहेत की ज्यांची घरं या 65 इमारतींमध्ये आहेत आणि यांच्या घरांना नोटीस आलेल्या आहेत। प्रकरण न्यायालयामध्ये सुरू होतं, न्यायालयाने देखील या प्रकरणी निर्णय दिलेले आहेत। आपण काही लोकांशी चर्चा, दादा तुम्ही कुठल्या बिल्डिंगमधून आहात? शिवलीला बिल्डिंग मधून आहात। काय नेमकं तुम्ही आता इथे जमलाय आणि काय चर्चा करणार आहात? आता चर्चा आता बघू, आता दीपेश दादा मात्र येणार आहे, ते आल्याच्या नंतर पर्यायी मार्ग काहीतरी काढतील। आता फिलहाल तर आमच्या बिल्डिंगचं एवढ्या दिवसापासून नोटीसमध्ये नाव नव्हतं, पण या 2 दिवसामध्ये आमच्या बिल्डिंगचं पण चर्चेमध्ये आली आहे। आणखीन एक काय आपण महिलांशी बोलूयात। ताई, काय वाटतं तुम्हाला, काय न्याय मिळावा? आम्हाला तर लिगल करून पाहिजे, कारण एवढे सगळं त्रास होतोय की अचानक कळतंय की हा अनलिगल मध्ये आली आहे बिल्डिंग, त्याच्यानंतर तुम्ही बोलताय की तोडायला येणार आहे, तर कुठे जायचं? आम्ही रस्त्यावर तर येऊ शकत नाहीत। आता आम्ही एकटेच नाही राहत बिल्डिंग मध्ये, बरेचसे लोक राहतात, तर कसं होणार? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ना। एवढे दिवस झटतोय, एवढे टॅक्स भरलेत, ते कुठे गेले पैसे? मग असं पण नाही की 2-4 लाखाला घरं घेतली आहेत, 25-25, 30-30 लाखाला घरं घेतली आहेत आम्ही, मग ते काय सोडून द्यायचे का पैसे? अजून लोनचे 15-15 वर्ष भरायचे बाकी आहेत, मग ते कोण भरणार आहे? गव्हर्नमेंट भरणार आहे का? मग गव्हर्नमेंटने लोन माफ करून द्यावं, नाहीतर आमचे पैसे परत द्यावे आम्हाला। एक पैसा जोडून, एक पैसा जमवून, काही गोष्टी विकून बऱ्याचशा अशा महिला की ज्यांनी घरातले दागिने विकलेले आहेत आणि घरं घेतलेली आहेत, आता ती घरं होतीची नव्हती होणार आहेत। बरोबर आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला न्याय मिळायला हवा ना। सगळे आयुष्याची जमापुंजी जर त्या घरासाठी लावलाय तर एकतर घर तरी मिळावं, नाहीतर ते काहीतरी पैशांचं रिफंड करावं। सगळे इन्व्हेस्टमेंट सगळं आम्ही तिथेच घातले। बँकेचा EMI आहे तो फेडणार की आता रेंटने रूम घेणार त्याचं रेंट भरणार की EMI फेडणार, काय करणार? ज्याची चुकीच नाहीये त्याची शिक्षा कशाला मिळते? सामान्य नाही, ज्यांची चुकी आहे त्यांना शिक्षा मिळू द्या ना। ज्यांनी गुन्हाच नाही केला त्यांना का पकडताय तुम्ही? तुमची का फसवणूक झाली? काय वाटतं तुम्हाला, का फसवणूक झाली? फसवणूक झाली म्हणजे आम्हाला मुळात रेरा अप्रूव्हल आहे म्हणून सांगितलं आणि आता ही लोक प्रशासन सांगताय की तुमची बिल्डिंग अनधिकृत आहे। मला अनधिकृत कशी काय ठरवायची? पण आम्ही जर आमचं टॅक्स पावतीचं माझ्या मुलाच्या नावाने घर घेतले, जर टॅक्स पावती माझ्या मुलाच्या नावाने येते, आम्हाला विजेचं बिल येत आहे तेही माझ्या मुलाच्या नावाने, आमची नावं घेऊन आम्हाला कशी कळतंय? आणि आज घरं जी आम्ही घेतली, आज मुंबईतला माणूस हा निवारा शोधायला मुंबईत आलाय का, खेड्यापाड्यातला माणूस, आणि त्याने ती घरं अशीच घेतलेली नाहीयेत, त्याच्यासाठी पण आज लोन काढलंय। ते लोन कोणी फेडायचं? जर प्रशासनाला जर असं वाटत असेल तर त्याने आमचं कर्ज त्याने फेडायचं आणि आमची आम्हाला घरं द्यायची। आम्हाला बाकी काही बोलायचं नाहीये। तुम्हाला काय करायचं? प्रशासन आलाय काय बोलू शकत नाही। मुंबईत पुन्हा घर घ्यायचं, नवीन घर घ्यायचं स्वप्न बघायला पण भीती वाटते लोकांना, एवढंच बोलू शकतो। बरेच असे संसार आहेत जे आता रस्त्यावरती आलेले आहेत, ते सगळे लोक तुम्ही बघा, ही गर्दी सगळी बघा, ही तीच गर्दी आहे ज्या लोकांची घरं या 65 इमारतींमध्ये आहेत आणि त्या इमारतींना नोटीस आलेल्या आहेत, पाडणार आहेत। हळूहळू लोक जी आहेत ती त्यांना जशा गोष्टी माहीत पडतात की ते आपल्या बिल्डिंगचं नाव आहे, तशी लोक आता जमू लागलेली आहेत। गेली 2 ते 3 वर्ष संपूर्ण प्रकरण सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये आता एक अंतिम टप्प्याला हे प्रकरण आले, कारण का न्यायालयाने आदेश दिलेत। गेटवरती सगळे ही लोक जी रहिवासी आहेत ते जमलेले आहेत, ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आयुक्तांना भेटायचं आहे। ते सगळे, ताई आत्ता हे घर जे आहे, काही लोक भाड्याच्या घरात राहत होती, काही लोकांनी गावची जमीन विकली, सगळं दागिने विकून सगळे घरं घेतलेली आहेत आणि आता या घरांवरती कारवाई होते। फक्त सरकारने ही जी आमची घरं आहेत ती लिगल करून द्यावीत, ही आमची मागणी आहे। आमच्या यामध्ये काहीही गुन्हा नाही। तुम्हाला फसवलं कोणी? तुम्हाला कोणी फसवलं? यामध्ये आमची फसवणूक झालेली बिल्डरकडूनच। आम्ही रेरा नंबर बघितला, SBIचं लोन आहे ते बघितलं, इन्शुरन्स सुद्धा काढला आम्ही। तर हे असं अचानक 3 वर्षानंतर कसं? ही बिल्डिंग इलिगल होती तर सुरुवातीलाच कारवाई का केली नाही, हे आमचं म्हणणं आहे। तर सरकारने जरा यावर विचार करावा।
आणखीन एका रहिवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, तुमची घरं आहेत इथे, तुमची फसवणूक झाली तर का झाली आणि कोणी केली? आता हे पण आम्ही सांगू शकत नाही कोणी केली आणि काय केली, त्याच्यासाठीच तर आम्ही आयुक्त मॅडमकडे आलोय. बघूया आता पुढे काय निर्णय होतोय तो. तर काका काय सांगाल? घरं बरेचसे रहिवासी इथे बघा, आता इथे गेटवर गर्दी झाली आहे. ठाणे आपलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रहिवाशांना आतमध्ये जायचं आहे, आयुक्तांना भेटायचं आहे, कारण का 19 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन होती आणि डेडलाईन ही संपत आलेली आहे. त्यामुळे महानगरपालिका जी आहे ती इथं कारवाई करू शकते अशी शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवरती आपलं म्हणणं मांडण्याकरता ही सर्व लोक जी आहेत ती आयुक्तांना भेटण्याकरता आलेली आहेत. आणि इथं आपण जर गेटवर पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुरक्षा रक्षक, पोलीस आणि रहिवासी यांच्यामध्ये तिथं आपल्याला संभाषण पाहायला मिळते. सगळ्यांना आतमध्ये जायचंय पण सोडलं जात नाही. काही लोक जी आहेत, निवडक लोक त्यांना आतमध्ये सोडलं जातं आणि त्या सगळ्या लोक जी आहेत त्यांचं इथं म्हणणं ऐकून घेतलं असं सांगितलं जातं. बरोबर आहे, साहजिक आहे. जर व्यवस्थेने त्यांच्याकडे असणाऱ्या विभागामार्फत या इमारतींना परवानगी दिली असेल, त्यांचे प्लॅन पास केलेले असतील, रेरा नंबर मिळालेला असेल, तर रहिवाशांनी असा प्रश्न विचारणं साहजिक आहे की यात आमचा दोष काय. कारण जी पेपर आमच्या हातात उपलब्ध झालेली होती त्यावरती आम्हाला नॅशनलाइज बँकेचं कर्ज देखील मिळालं. अशावेळी आमची जी फसवणूक झाली आहे याबद्दल आमचा काही एक दोष नाही आहे आणि आमच्या इमारती तोडू नये अशी मागणी घेऊन आता हे रहिवाशी पोहोचलेले आहेत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.